आपल्या पायांखाली एक वेगळंच जग आहे माहितीये, जिथे रोज काय काय नाट्यमय घडामोडी घडत असतात. आणि याच जगात एक गुप्त मारेकरी लपलेला आहे, जो आपल्या शेतीचं भविष्य ठरवतो. चला शोध घेऊया, कोण आहे हा? ऐकून वाटेल की कुठल्या तरी क्राईम थ्रिलरमधलं वाक्य आहे, बरोबर? पण नाही. हे जमिनीखालच्या एका खऱ्याखुऱ्या घटनेबद्दल आहे. एक असा शिकारी जो दिसत नाही, पण पिकांचं आयुष्य आणि मृत्यू दोन्ही त्याच्याच हातात आहे. मग प्रश्न हा आहे की हा अदृश्य मारेकरी आहे तरी कोण? तो आपल्या पिकांचा मित्र आहे की शत्रू? चला या रहस्यावरचा पडदा आता उचलूया. तर हा शिकारी दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तो निसर्गाचाच एक घटक आहे, जो एका चांगल्या कामासाठी शिकार करतो. हो, त्याच्या प्रत्येक शिकारीमागे खूप मोठं कारण लपलेलं आहे. आणि याचं नाव आहे ट्रायकोडर्मा. हाता वाटेल बुरशी? हो, ही एक बुरशीच आहे. पण ही साधीसुधी बुरशी नाही आहे. ही तर एक नैसर्गिक किलर आहे, जी जमिनीमध्ये पिकांना त्रास देणाऱ्या हानिकारक बुरशींना शोधून शोधून मारते. म्हणजे बघा, तिचे हे मारणं काही विनाशासाठी नाहीये, तर ते संरक्षणासाठी आहे. ती पिकांसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करते आणि फक्त हानिकारक बुरशींनाच आपलं लक्ष बनवते. पण एक मिनिट, ही शिकार नक्की होते कशी? ट्रायकोडर्मा एवढ्या अचूकपणे आपल्या शत्रूंचा खात्मा करतो तरी कसा? चला, त्याची ही जी शिकारीची पद्धत आहे ना, ती जरा जवळून पाहूया. तर ट्रायकोडर्माच्या हिटलिस्टवर कोण आहे? तर फ्युझेरियम आणि पायथियम सारख्या बुरशी. याच त्या बुरशी आहेत ज्या पिकांच्या मुळांवर हल्ला करतात, त्यांना सडवतात आणि झाडांना मर रोगाची लागण करतात. म्हणजे एकदम खतरनाक शत्रू. आता विज्ञानाच्या भाषेत या शिकारीच्या प्रक्रियेला एक खास नाव आहे, मायकोपॅरासिटिझम. थोडक्यात काय, तर एका बुरशीने दुसऱ्या बुरशीवर जगणं. सिंपल. आणि ही जी प्रक्रिया आहे ना, ती एखाद्या ॲक्शन मूव्हीपेक्षा कमी नाही आहे. सगळ्यात आधी ट्रायकोडर्मा शत्रू बुरशीला शोधतो, मग आपल्या धाग्यांनी तिला असा काय घट्ट विळखा घालतो की सुटकाच नाही. आणि मग घातक एन्झाईम सोडून त्या शत्रूला अक्षरशः आतून विरघळवून टाकतो. म्हणजे त्याचं अस्तित्वच संपवून टाकतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ट्रायकोडर्माची कमाल फक्त शिकारीपुरती मर्यादित नाहीये. तो एक शिकारी तर आहेच, पण त्यासोबतच तो इतरही खूप महत्वाची कामं करतो. बघा, ट्रायकोडर्माची ही दुहेरी भूमिका आहे. एकीकडे तो पिकांच्या मुळांभोवती एक सुरक्षा कवच तयार करतो, ज्याला रायझोस्फेअर म्हणतात. आणि यामुळे काय होतं, तर पिकाची रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढते. आणि दुसरीकडे तो जमिनीतील सेंद्रिय कचरा कुजवून त्यातून पोषक तत्व वेगळी करतो, जी थेट पिकाला मिळतात. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर तो एकाच वेळी एक किल्लाही बांधतोय आणि त्याच वेळी एक रिसायकलिंग प्लांटही चालवतोय. एकाच घटकाकडून कितीतरी फायदे, नाही का? ओके, तर मग आता या नैसर्गिक शिकाऱ्याचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती काळजी घ्यायची ते पाहूया. शेतामध्ये पिकांची मर आणि मूळकूज यासारख्या समस्या नेहमीच्याच आहेत, बरोबर? तर या समस्यांना अगदी मुळापासून संपवायचं असेल ना, तर ट्रायकोडर्मा हा एक सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. विचार करा, महागडी रासायनिक बुरशीनाशकं वापरण्याऐवजी आपण या जैविक शिकाऱ्याला आपल्या शेतात कामाला लावलं तर हे केवळ खर्चात बचत करणारं नाही, तर पर्यावरणासाठी सुद्धा खूपच फायद्याचं आहे. पण एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी, ट्रायकोडर्मा वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, नाहीतर एक छोटीशी चूक आपल्या या मित्राचा जीव घेऊ शकते. ती गोष्ट म्हणजे ट्रायकोडर्मासोबत चुकूनही कोणतीही रासायनिक खतं किंवा बुरशीनाशकं वापरू नका, कारण ही रसायनं थेट आपल्या या नैसर्गिक रक्षकालाच मारून टाकतात. हे कायम लक्षात ठेवावं लागेल. ट्रायकोडर्मा हा एक जिवंत जीव आहे. त्याच्यावर रसायनं वापरणं म्हणजे काय, तर आपल्याच मित्राची, आपल्याच रक्षकाची हत्या करण्यासारखं आहे. बघा, निसर्ग आपल्याला असे एक ना अनेक उपाय देत असतो. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण त्यांचं संरक्षण करून त्यांचा योग्य वापर करणार आहोत की नाही. आणि ही जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. 12 राष्ट्रीय सहकाऱ्यांच्या संयुक्त शक्तीने हरित क्रांती 2.0 मध्ये आजच सहभागी व्हा आणि भारताच्या हरित परिवर्तनाचा सक्रिय भाग बना.